एकादशी महात्म्य. श्री गणेशाय नमः. ओम नमोजी गणनाथा. नमी येली शारदा माता. त्यांचेनी प्रसादे आता एकादशी व्रत सांगेन. पूर्वी हस्तिनापुरी कृष्ण पांडवांचा सहकारी. गोत्रवधाची हत्या थोरी. घडली राया धर्मासी. धर्मे स्मरिले कृष्णासी. धाव पावगा ऋषिकेशी. तू सोयरा आम्हांसी. आणि विश्वासी तारक. ऐसे स्मरण करिता पावला श्रीकृष्ण त्वरिता. द्रौपदी चरणी ठेवी माथा. त्राही त्राही म्हणोनी धर्मराये केले नमन. येरे दिधले आलिंगन. तैसेच चौघे जण करीती साष्टांग नमस्कार. कुंतीस कृष्णे केला नमस्कार. तव पांडवी शार्गधर. पूजिला षोडशोपचार. नवविधा भक्ती करोनी. तव बोले पांडवासी. का स्मरिले आम्हांसी. कवने गांजिले तुम्हांसी. ते त्वरित आम्हा सांगावे. तव पांडव म्हणती स्वामिया. तू आम्हा असता कोण गांजील धर्मराया. परी एक उत्कंठा अमुच्या हृदया. ते तुम्हांसी द्रौपदी करील श्रुत. तव द्रौपदी म्हणे श्रीकृष्णासी. हे दीनानाथ ऋषिकेशी. गोत्रवध दोष नाशासी. कवन उपाय सांगावा. मग हसोनी श्रीपती. काय म्हणे द्रौपदी प्रती. जेने गोत्र हत्या नासती. ते व्रत तुम्हांसी सांगेन. ते व्रत असे आम्हांसी. तेने राखिले देवांसी. तिये नाम एकादशी. ते त्रिभुवनी विख्यात. एकादशीचे महिमान श्रीकृष्ण सांगे आपण. हे व्रत आचरिता जान. महापातके नासती. ऐसे श्रीकृष्ण बोलिले. धर्म अर्जुन चरणांसी लागले. देवा तुम्ही जे बोलिले ते नवलची दातारा. ते कवनाची कुमारी. जन्मली कवनाचे उदरी. देवांसी रक्षिले कवणे परी. ते श्रीहरी सांगीजे. मग हसोनी बोले श्रीहरी. तुम्ही चित्त द्यावे ये अवसरी. मी सांगेन बर्वे परी. एकादशीची कथा. एकादशी कथा जे ऐकती. त्यांची पातके नासती. श्रीकृष्ण सांगे पांडवांप्रती. ते श्रोते परिसा हो. पूर्वी कुंभ दैत्याचा सुत. मृदुमान्य नामाद्भुत. वना माझी तप करीत. त्याने प्रसन्न केला त्रिपुरारी. तव येरे दिधले वरदान. तो पुरुषार्थी होसी थोर गहन. तुझ कवनाचे हाती नाही मरण. ऐसा वर दिधला. दैत्य हर्ष निर्भर जाहला. उन्मत्त मध्ये मातला. पुनरपी बोलिला ईश्वर तयासी. ईश्वर विचारी मानसी. हा पीडा करील विश्वासी. तरी याची या मृत्यूसी काही प्रकार करावा. आम्ही ज्यासी वर देतो तोची फिरोनिया पडतो. मग विष्णू आम्हांते रक्षितो. तया ते वधुनिया. तरी यासी मारील विष्णू. आणिक नाही यासी प्रश्नू. आम्ही यासी वर देऊन फरशी पडलो सर्वथा. पुन्हा ईश्वर म्हणे दैत्यांते. ऐक माझ्या वरदानाते. तू पावशील मृत्यू ते. एके नारीचेनी हस्ते. माय बापाविन उपजेल नारी. ते मृदुमान्या तू ते संहारी. तू जिंकीसी ब्रह्मा विष्णू त्रिपुरारी. इंद्रादिदेव समस्त. इतुका वर लाधला. ईश्वर अदृश्य जाहला. मग देवांसी आरंभिला प्रलय संग्राम. मग दैत्य क्रोधे निघाला. तो इंद्रावरी चालिला. इंद्र दैत्य भये पळाला. दैत्य पाठी न सोडी. इंद्र गेला सत्यलोकासी. मृदुमान्य लागला पाठीसी. तो धावला वेगेसी. महागर्जत पातला. तव तेथे गजरू झाला. ब्रह्मा वैकुंठासी पळाला. सावित्री सहित द्वारी झाला. चतुर्मुख ब्रह्मा. मग विष्णू धावोनी. चतुराननासी पुसोनी. कवने गांजिले म्हणोनी. मग तत्क्षणी सावध केला. ब्रह्मा सांगे वृत्तांत. देवा सत्यलोकी आला दैत्य. आम्हा भाविनला अकांत. ते सांगता उरी कैची. आम्ही पळालो त्वरित. तव पाठी लागला दैत्य. 33 कोटी देवांसहित. तुम्हांपाशी पातलो. तू ते स्मरता श्रीहरी. आम्हा दैत्ये घातले बाहेरी. आपण सत्यलोका माझारी. सुखे राज्य करीतसे. दैत्य सत्यलोकी गर्जिनला. तेने येथे कंप सुटला. घोर भयाते पावला. म्हणोनी शरण आलो स्वामिया. तू भक्त
गुप्त काज कैवारी, त्रिभुवन व्यापक मुरारी, काय होईल सत्य लोका माझारी, ते नेने वेचे दातारा, ऐसे करिता मात, दैत्य पावला त्वरित, बोभाट झाला वैकुंठात, सकळ देव गजबजिले, मृदुमान्ये विष्णू देखिला, दैत्य उन्मत्त मध्ये मातला, मग गर्जोनी म्हणे गोपाळा, काय बोले देवासी, दैत्य म्हणे विष्णूसी, मज तू जरी शरण येसी, तरी काही न करी वैकुंठासी, मज शरण यावे ये वेळे, तव बोलिला शार्ग धरू, तो कौने वंशीचा विरू, कौने कैसा दिधला वरू, तो मज प्रति सांगपा, मी जन्मलो कुंभ दैत्याचे उदरी, म्या प्रसन्न केला त्रिपुरारी, तुम्हांसी घालोनी बाहेरी, राज्य करीन त्रिभुवनीचे, ऐसे मृदुमान्य बोलिला, मग क्रोधे बहु आवेशला, गदा घेऊनी धाविनला, संग्रामा ठाकला ते समयी, ते वेळी देव समस्त, दैत्यावरी उठावले त्वरित, येरू निर्वाण झुंजत, राहे राहे म्हणोनी, मग विष्णूने चक्र घेऊनी करी, टाकिले ते दैत्यावरी, युद्ध करिता शिनला भारी, दैत्य निर्धारी नाटोपे, विष्णू मृदुमान्ये धरिला करी, झाली मल्लयुद्ध झुंजारी, युद्ध करिता शिनला भारी, दैत्य निर्धारी नाटोपे, देव दैत्याच्या हाती हुनी निसटला, किंचित प्राण असे उरला, तव हाहाकार झाला, अंतपुरा माझारी, तै सोडोनी धैर्याते, लक्ष्मी बिलगली विष्णुते, मग टाकते झाले वैकुंठाते, घोर कष्टे करोनिया, ब्रह्मा सावित्री सहित, विष्णू लक्ष्मी समवेत, 33 कोटी देव समस्त, इंद्रादी जाती कैलासा, तव तये अवसरी, वोळंगे बैसला त्रिपुरारी, म्हणे काय झाले वैकुंठा भितरी, देव फौजा येताती, आले ब्रह्मा विष्णू इंद्र, सिंहासनी बैसविले थोर, तै करुनी षोडशोपचार, सत्कार पूर्वक पूजिले, तैसाची ब्रह्मदेवे ईश्वरू, पूजिला षोडशोपचारू, करुनी पूजा संभारू, यथोक्त झाले भोजन, कर्पूर विडे दिधले जान, मग आदरे बोले कैलास राणा, कवन प्रसंगे नारायणा, येथे आगमन झाले जी, तव बोलिला नारायण, आता काय कराल पुसोन, अंतपुरला येथून समस्त देवलोकींचा, अविचारी कर्म करिता, दैत्यांसी वर देता, ते प्रवर्तती आकांता, देवलोकी समस्तांसी, मृदुमान्यासी वरदान दिधले, त्याने त्रैलोक्य त्रासिले, सत्यलोका विभांडिले, धाडी घातली वैकुंठी, तव दैत्य प्रवर्तला ते अवसरी, ईश्वरासी पुरुषार्थ करी, येथे गजबज कैलासद्वारी, काय निमित्त स्वामिया, तव बोलिले शंकरू, त्वांची उपद्रव केला थोरू, त्या भेने पळाले ती सुरवरू, शार्गधरा सहित की, तव मृदुमान्य तत्क्षणी, गेला विष्णुवरी धावुनी, आता कोठे पळसी चक्रपाणी, मजविन ते सांगपा, दैत्य युद्धासे प्रवर्तला, ईश्वरासे कंप सुटला, आकांत प्रलय मांडला, तये वेळी अवधारा, लक्ष्मी धरी विष्णू ते, पार्वती बिलगे ईश्वराते, सावित्री न सोडी ब्रह्मयाते, भयभीत होऊनिया, अवघा झाला हाहाकार, पळती देव सुरवर, न सांभाळीती ऋषीश्वर, थोर अनर्थ मांडिला, तव दैत्ये धरोनी कैलासाते, हलविले एके हस्ते, तव धीर धरोनी कैलासनाथे, दैत्यासी युद्ध मांडियले, नंदीवर आरूढ होऊनी, 60 सहस्र गण मिळवूनी, क्षेत्र सांडिले त्रिशूल घेऊनी, संग्रामासी निघाला, तव एकीकडे विष्णू उभा राहिला, अवघा हाहाकार झाला, दैत्यावरी ईश्वर चालिला, दैत्य वेढीला तये वेळी, तव उठिला निशाचर, सिंहनाद केला थोर, म्हणे कोठे लपला शार्गधर, वैकुंठीचा निवासी, तो आणि गा त्रिपुरारी, नातरी संहारीन कैलासपुरी, विष्णू सुदर्शन घेऊन करी, दैत्यावरी चालिले, मग दैत्ये क्रोधे थोर, हिरोनी घेतले हतियार, तव धावनी आला ईश्वर, त्रिशूळे दैत्य हानिला, दैत्य क्रोधे तापला, ईश्वर धरोनी आपटिला, तये वेळी मूर्छागत झाला कैलास राणा, मग उजू फिरला ब्रह्मयावरी, तोमर हानिला उरावरी, तेथे थोर झाली झुंजारी, आकांत झाला महाप्रलय, पुढे पळे परमेष्ठी, तव मागे फिटे कांसोटी, दैत्य न सोडी पाठी, ब्रह्मा करी हाहाकारू,
तव दैत्य म्हणे ब्रह्मयाते, तुम्ही ब्राह्मणी भक्षावा कढी भात, युद्धाची रीती तुम्हांते कोण मात परियेसा, पुनरपि मृदुमान्य धाविन्नला, तव ईश्वर काकुळती आला, म्हणे तू भला रे भला, राख राख तू आमुते, तव दैत्य बोलिला वचन, तुम्ही तिघे मज या शरण, तुम्हांसी देईन प्राणदान, नाही तरी संहारिण मी. ऐसे ऐकून या वचन, मग पळाले तिघे जण, सावित्री लक्ष्मी पार्वती आपण, आनिक समस्त सुरवर, मग सांगा ते घेऊनी स्त्रियांते, पावले त्रिकुट शिखराते, तव दैत्य लागला पाठीते, कोणे परी सांडिना, स्वर्ग मृत्यू पाताळी, दैत्य न सोडी तये वेळी, मग आली कळवळी, तिन्ही देवांसी, पळता झाली हिंपुटी, श्वासन समाये पोटी, त्रिलोकी नाही सुटी, सवे प्रकृती राहिल्या, सांडिली अलंकार भूषणे, वस्त्रे केवळ लज्जा रक्षणे, ऐसी पळती साही जने, गिरी पर्वती रिघोनिया, तव या पर्वतावरी, महाअरण्या भीतरी, होती धात्री वृक्षाची पोखरी, तिये भीतरी प्रवेशले, साही जने एकांती राहिले तेथे, आम्ही पळावे कवने पंथे, आता भलते हो का येथे, म्हणून श्वास सोडिला, तव त्या पोखरी माझारी, श्वासा सरसी जन्मली कुमारी, ते निघाली बाहेरी, देवी दृष्टी देखी येली, तव होता पर्जन्य काळ, साही जना स्नाने झाली तत्काळ, उपवास निराहार केवळ, घडला साही जनांसी, ऐसी साही जने कष्टी निद्रिस्ते, तव देखिले कुमारी ते, मग चेतना आली तयांते, कुमारी देखून या, कर जोडूनी तत्क्षणी, तियेसी केली विनवनी, तुवा रक्षावे स्वामिनी, शरणागता आपुलिया, आम्ही साही तुझा आलो शरण, आम्हांसी तुवा द्यावे प्राणदान, तियेसी विनवनी करून, सांगती दैत्या ते मारावया, मग तेची अवसरी, ब्रह्मा विष्णू त्रिपुरारी, तियेची वर्णिती थोरी, तये वेळी अवधारा, तव तिने अंगा भीतरी, लपविले ब्रह्मा विष्णू त्रिपुरारी, मग विचारी मना भीतरी, आता बाहेरी निघावे, तव ते पोकळीचे तोंडाशी, दैत्य उभा परियेसी, एक दाढ आकाशी, एक पाताळी लाविलीसे, देखून या ते कुमारी, दैत्येंद्र विस्मय करी, मागोती म्हणे सुंदरी, कवन तू येथे, हे एवढे महाअरण्य, तुझ येथे यावया काय कारण, तुझ सारखे निधान, या त्रिभुवनी न देखो, तुझे नाम काय सांगिजे, तुवा कोठुनी केले बीजे, कवने वंशी जन्म तुझे, मज पाशी सांगपा, अरे माझे नाम तुझ काय व्हावे, म्या तुझ दैत्यांते संहारावे, ऐसे वरदान देवे, दिधले मज लागी, म्हणून तू येथे आलासी, आता कवने ठाई पळसी, तव कोप आला दैत्यासी, तेने सिंहनाद पै केला, मग खड्ग घेऊन या करी, कुमारी चालिली दैत्यावरी, तो शिळा घेऊन या भारी, ते वरी टाकीत असे, तव तेची अवसरी, अदृश्य झाली सुंदरी, तेज फाकले अंबरी, त्रिभुवना माझी न समाये, मग खड्ग घेऊन या हाती, सवेंची उभी ब्रह्ममूर्ती, दैत्य विचारी चित्ती, म्हणे थोर ख्याती इयेची, म्हणे मी काय कैसे करू, ब्रह्ममूर्तीसी संहारू, म्हणून तो निशाचरू, चिंताक्रांत बैसला, तव दयाळ ते वेळी, आली शरणागताची माऊली, म्हणे उभा उभा तत्काळी, खड्गाभिमंत्रोणी टाकिले, ते सोडिले दैत्यावरी, दैत्य तया ते संहारी, त्वरे चिंतोनिया सुंदरी, दुजे खड्ग सोडी ती पै झाली, स्वये पडली देवीसी चिंता, कैसे संहारू दैत्यनाथा, हा न मरे तरी सर्वथा, मज शाप देतील, तिचे हातातून शस्त्र सुटले, दैत्याचे भुजदंड तोडिले, सवेची शिरकमळ छेदिले, आपण गेली आकाशी, दैत्य पडिला धरणी, उदयोस्तु म्हणती योगिनी, तुवा रक्षिले स्वामिनी, शरणागता आपुलिया, मृदुमान्या ते संहारिले, तिन्ही देव विजयी झाले, तिचे चरणांसी लागले, त्राही त्राही म्हणोनिया, लक्ष्मी सावित्री पार्वती, तिच्या चरणी लागती, तुवा रक्षिले आमुचे पती, जीवदान दिधले, तव तये अवसरी, काय बोलली सुंदरी, 14 भुवने माझे उदरी, मनी विचार आपुले, मज नाही जनक जननी, मज नाही स्वामी स्वामिनी,
माझा रहिवास त्रिभुवनी, नाम माझे एकादशी, नी ठाऊकी नाही कवनासी, होते अदृश्य वनवासी, प्रकट झाले तुम्हांपासी, कृपादान मागावया तुमच्या 6 जणांच्या श्वासापासूनी, मी जन्म पावले मेदिनी, पातके नष्ट होतील माझे स्मरणी, माझे व्रत आचरिता आजीचा माझा जन्म जाण, तुम्हा पडले निराहार उपोषण, तरी या तुमच्या व्रताचरणे महादोष नासती, तुम्हा सहज अनायासे, व्रत घडले अप्रयासे, त्रिलोक तारावया सरिसे, प्रकट करावे या व्रतासी, तुम्ही नदी पूर तरता, स्नाने घडली समजता, निराहार प्रेम व्रता, एकादशी घडली पै, तव बोले ऋषिकेशी, तुवा न सोडावे आमांसी, आम्ही 15वे तिथीसी, एकादशी व्रत आचरू, पुन्हा बोले लक्ष्मीपती, हे माझे व्रत जे आचरती, तयांसी नाही पुनरावृत्ती, ते संसारी जीवनमुक्त, तव बोलेला शार्ग धरू, तुझ्या व्रताचा बडीवारू, तो सांगेन मी विचारू, चित्त देऊनी परियेसा, मातृगमन सुरापान, ब्रह्महत्या गोवध जान, परश्री वेश्यागमन, ही महापातके हरतील, एक याती भ्रष्ट झाला, एके गोत्रवध केला, एके अतिथी दौडीला, एकी वधिला भ्रतारू, एक व्रतभंग करीती, एक ब्राह्मणांचे घर मोडीती, एक परद्रव्य हरिती, एक करीती विश्वासघात, एक तीर्थ विकरा करीती, एक नेमभाक मोडीती, एवं पातके नासती, एकादशी व्रत केलिया, पूर्वजांचे कष्ट करीती, एक कन्या द्रव घेती, एवं पातके नासती, एकादशी व्रत केलिया, तव पांडव म्हणती ऋषिकेशी, कन्या द्रव्याचा दोष परियेसी, तो कळो द्यावा आम्हांसी, सविस्तर स्वामिया, यावरी बोले लक्ष्मीपती, ऐक धर्मा भूपती, जे कन्या द्रव्य घेती, ते 4 युगे कृमी होती निश्चय, मग भोगीती 84 लक्ष योनी, महानरकी अघोर जाचनी, त्यांचे करिता जाचनी, शीन पावला यमधर्म, जेव्हा कन्येचे द्रव्य घेतले, पित्याने कन्येचे काळीज भक्षिले, मातेने रुधिर प्राशिले, बंधूने अस्थि भक्षिल्या, इतर लोक मंडपी जेविती, ते सुकरविष्ठा भक्षिती, आणि पशुयोनीस जन्मती, वर्षे सहस्र परियेसा, या कारणे धर्मा भूपाळा, कन्या द्रव्याचा मानावा कंटाळा, श्रीखंड लावणी द्यावी बाळा, दुबळ्या ब्राह्मणासी, धर्म म्हणे पुरुषोत्तमा, सांगपा एकादशी महिमा, जेने भंग महापातक द्रुमा, ते कथा सांगा स्वामिया, एकादशी जेन करीती, त्यांचे काय बोले श्रीपती, मजवरीन कोपावे श्रोती, हे वचन श्रीहरीचे, एकादशीच जो घेईल अन्न, तो मातृभोगी दोषदारुण, ऐशा पातकांचे निस्तरण, एकादशी व्रत आचरता, जो न करी एकादशी, कीटक पडिले गोमांसी, ते मांस भक्षी एवं पातक त्यासी, आणि वाराणसी पितावधी, जो न करी एकादशी, एवं पातक जडे त्यासी, ऐसे बोलिले ऋषिकेशी, एकादशी जवळीके, तव विष्णू बोले आपण, ऐसे तुझ दिधले वरदान, महेश म्हणे सत्य वचन, आता चला कैलासी, तव घंटायुक्त निनादेसी, विमान आले आकाशी, त्यांत बैसविली एकादशी, त्वरे गजरेसी निघाले, चामरे आनंदे ढळीती, लक्ष्मी सावित्री पार्वती, ऐसे कैलासा येती, देवासहित ईश्वर, 60 सहस्र गणांसी, आनंद झाला कैलासी, आणि देव महेशासी, षोडशोपचारे पूजिले, तव कर जोडून ऋषिकेशी, विन्विते झाले महेशासी, आज्ञा द्यावी आम्हांसी, वैकुंठासी जावया, षोडशोपचारी पूजा करिता झाला कैलास राजा, म्हणे एकादशी संगे गरुड ध्वजा, मी येईन वैकुंठासी, देवनी वस्त्रालंकार, बोळवीत निघाले ईश्वर, सवे गंधर्व यक्ष किन्नर, आले नगरा बाहेर परियेसा, एकादशी वाहुनी गरुडावरी, मग निघाले श्रीहरी, टाकिली कैलासपुरी, जय जयकार प्रवर्तला, सांगाते आले ऋषीदेव, आणि चतुर्मुख ब्रह्मा सोमवासव, इतर योगेश्वर महानुभाव, वैकुंठपुरी सदाटले, गरुडावरोनी उतरोनी, एकादशी बैसविली सिंहासनी, पूजा मधुपर्कादी करोनी, नवविधा भक्ती करिताती, तव संतोषोनी ऋषिकेशी, काय बोलिले गरुडासी, धेंडे पिटावे नगरासी,
एकादशी व्रत करावया, बाळकासी स्तनपान, एकादशी सन देणे जाण, घोडियांसी पाणी तृण, एकादशी सन द्यावे, ब्राह्मण वैश्य शूद्र क्षत्री, अन्न वर्जावे सर्वत्री, निराहार कीजे समस्ती, अनुमात्र अन्न न द्यावे, मग गरुडे जाऊनी झडकरी, डांगोरा पिटला वैकुंठपुरी, एकादशी करावी निराहारी, जागरण करुणिया, मग तिन्ही तिथी उत्तम, विष्णूने केला असे नेम, ते नारदे ऐकिले सप्रेम, तो झडकरी मग आला, नारद म्हणे भगवंता, हे कोण व्रत आचरता, यावरी विष्णू झाला बोलता, नारदा प्रती, नारदासी म्हणे ऋषिकेशी, इचे नाम एकादशी, इने रक्षिले आम्हांसी, थोरा कंतास पावली, इने दिधले प्राणदान, वाचविले आमुचे प्राण, इंद्र प्रमुख सुरवर गण, इने रक्षिले नारदा, मग इंद्र प्रमुख सुरवर, समस्त गण ऋषीश्वर, करीती मंत्र घोष उच्चार, एकादशी जवळी पै, तेथे आनंद थोर जाहला, ब्रह्मा विष्णू संतोषला, तव नारद चरणी लागला, देवा विनंती एक अवधारी, नारद म्हणे मुरारी, हे व्रत आचरावे कवने परी, तव बोलिला श्रीहरी, नारदा परियेसी, दशमीस एक भुक्त राहावे, तक्र भोजन अर्धे करावे, मग हरी कथेसी जावे, कीर्तन ऐकावया, लावणी द्वादश टिळा, शंखचक्र तुळसी माळा, ऐसे सांगत असे सकळा, नारायण स्वमुखाने, येरे दिवशी करुनी स्नान, एकादशीस उपोषण, निराहार राहोन, व्रत उत्तम आचरावे, आणि करावे जागरण, हरी कीर्तन पुराण श्रवण, करावे आवाहन विसर्जन, हरिचरण लक्षावे, 4 प्रहर एकादशीस, निद्रा येऊ नये प्राणी मात्र, आणि करावे द्वादशीस, एक भुक्त आदरे, करवणे एकादशीस निराहार, जागरण करीच 4 प्रहर, मी विष्णू त्याचा किंकर, त्याचे चरण रज झाडीन, लोक एकादशीस निराहार, न सेविती फळाहार, आषाढी कार्तिक मासी मात्र, उदक वर्जावे तियेसी, एकादशीच जे जेविती भात, ते राक्षस काळीज निभ्रांत, त्या अन्नासवे उदक घेत, ते राक्षस रुधिर सेविले जाण, एकादशीस जे जेविती शाका, ते प्राणियांतील श्वापदे देखा, घृत घेती बहु कौतुका, ते सुकर रुधिर जाणावे, एक अशक्त देही असती, अन्नानिमित्त प्राण जाऊ पाहती, तीही फळे भक्षावी काकुळती, देहरक्षणाकारणे, एकादशीस जे पोहे भक्षिती, ते मार्जार योनीस जन्मती, ते तव जाणावे निवृत्ती, श्रोते जन हो, जे करीती धान्य आहार, ते भोगिती नरक घोर, पुनरपी योनिद्वार, भोगिती 84, प्रीतीपूर्वक एकादशी करीती, त्यांची पापे सर्व जाती, त्यांचा दारवंटा मी लक्ष्मीपती, दिवस रात्री राखीन, 15 दिवस कर्मे करीती, त्यांची पापे सर्व हरती, प्राप्त होय धनपुत्र संतती, एकादशी व्रत केलिया, ऐसा एकादशी सवरू, देता झाला शार्गधरू, महापुण्य पर्वत थोरू, सहस्र यज्ञ घडतील, ऐसे ऐकून या वचन, पातके उभी राहिली कर जोडून, विनविती श्री नारायण, आम्ही काय करावे, त्रिलोकी करीतील एकादशी, मग आम्ही कोठे राहावे परियेसी, तव बोलिले ऋषिकेशी, तया पातकांप्रती, जो एकादशीस भक्षील अन्न, तेथे तुम्ही राहावे दडोन, तयासी तुम्ही नेवोन, कृमियोनीस घालावे, जे एकादशी भावे आचरती, त्यांची महापातके नासती, विष्णू सांगे नारदाप्रती, ऐसे व्रत आचरावे, पातकांसी राहावया ठावो, देता झाला देवरावो, यावरी काय झाला अभिप्रावो, ते ऐका श्रोते हो, ऐकोनी श्री हरीचे वचन, संतोषले नारदांचे मन, हृदय व्रत धरोनी पूर्ण, मग चरणांसी लागला, नारद म्हणे पुरुषोत्तमा, हे व्रत द्या आम्हा मेघश्यामा, देव म्हणे करावे ब्रह्मोत्तमा, व्रत हे तुम्हा दिधले, तव बोले ऋषिकेशी, हेची सांगतो तुम्हांसी, जो न करील एकादशी,
त्यासी नीच योनी जन्म असे नेऊनिया यमपुरीसी दंड करावा तयासी नरक कुंडात परियेसी एक युग पर्यंत घालावे मग काढूनी निरबुजविती 84 नरक भोगविती नरका माझी कीटक मूर्ती तयासी जन्मा घालावे गरुडा पाठविले नगरासी जो न करील एकादशी तुवा धरुनिया त्यासी नगराबाहेर घालावे ऐसे व्रत जे आचरती त्यांची महापातके नासती कृष्ण सांगे पांडवांप्रती कुंती द्रौपदी आदी करुनी इतुका वैकुंठी वृत्तांत झाला विष्णू व्रत आचरू लागला तव ईश्वर तेथे आला कैलासा सांडुनी पै विष्णूने केली पूजा तव बोलिला कैलास राजा माझी विनंती गरुड ध्वजा लक्षपूर्वक अवधारी जे तू आचरितोसी एकादशी व्रत मज द्यावे जे किंचित तव संतोषे गोपीनाथ तये वेळी अवधारा मग ईश्वराचा मान वाढविला समस्त दिवस त्यासी दिधला आपण शेष घेतला दुसरी तिथी या निमित्त 2 एकादशी वैकुंठी झालिया परियेसी स्मार्त वैष्णव 2 पक्षी आपुलाल्या तिथी करीती जे सदा शिवाचे भक्त ते प्रथम दिवशी आचरत आणि कोणी विष्णू भक्त ते आचरती दुसरी तिथी ब्रह्मा 33 कोटी सुरवर आणि नारदादिक ऋषीश्वर समस्त आचरती व्रताचार एकादशी पूर्ण तिथी मी बोलिलो नाही आपुले मती कथा सांगितली भागवती श्रीकृष्ण सांगे पांडवांप्रती ऐसे व्रत आचरती जे आणि ही कथा ऐकती ते भुक्तिमुक्ती पावती आणि विपुल संपत्ती ऐसे श्रीपती बोलिले हे स्वर्गी व्रत झाले आणि पाताळी प्रकटले मृत्युलोकासी आले ते सांगे विष्णुदास नामया 6 जणांचे श्वासी जन्म पावली एकादशी याचा विस्तार परियेसी वर्णिलासे सविस्तर विष्णुदास नामयासी प्रसन्न झाली एकादशी विघ्ने बांधोनी चरणांसी वैकुंठासी पै गेला इति श्री एकादशी महात्म्यं संपूर्णं श्री कृष्णार्पणमस्तु शुभं भवतु।